नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबवण्यासाठी अभिजात मराठी संस्था बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून 2 दिवसीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मराठा मंदिर बेळगाव येथे गुरुवार दिनांक 27 व शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी हा मेळावा संपन्न होईल. हा एक सांस्कृतिक उत्सव असून यात ग्रंथ दिंडी, उद्घाटन, निमंत्रितांचे कवी संमेलन, विद्यार्थ्यांचे कथाकथन आणि कवी संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक पालक मेळावा, पुस्तक प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभिजात नाट्य संगीताचा कार्यक्रम, मंगळागौरीचे खेळ अशा अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून बेळगाव व खानापूरमधील सर्व मराठी संस्था, वाचनालय, सोसायटी, बँका, मराठी शाळा, साहित्यिक मंडळे व सांस्कृतिक संस्था, व्यापारी, उद्योजक आदींना समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक, पत्रकार, भाषातज्ञ, नाटककार डॉक्टर श्रीपाद जोशी नागपूर आणि पुण्याच्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ बालकुमार साहित्य लेखिका स्वाती राजे या उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या देशपांडे 9243222140 किंवा कार्यवाह अनंत लाड 9448357544 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. झाडलोट करत असतेवेळी इमारतीवरून पाय घसरून पडल्यामुळे एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, बेळगाव येथे घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातील रविवार पेठ येथील एका इमारतीवर झाडलोटचे काम करत असताना अचानक चक्कर आल्याने श्रीकांत वय वर्षे 52 राहणार कुलकर्णी गल्ली हे जवळपास 20 फूट उंच इमारतीवरून खाली जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या दोन्ही पायांना तसेच डोक्याला मार बसल्याने मेंदूला इजा झाली आहे. यावेळी बचाव पथकाचे बसवराज हिरेमठ व सामाजिक कार्यकर्ते अब्दुल तुडियेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी श्रीकांत यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे कळते. सदर घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान ठाणे येथील आनंद आश्रममध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभाग वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी भेट घेऊन लवकरात लवकर सीमा समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती व्हावी या संदर्भात चर्चा केली होती. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील व समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील समितीच्या शिष्टमंडळाने देखील भेट घेऊन बेळगाव व सीमा भागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींनाच सीमा समन्वयक पदी नियुक्ती करा अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारी स्वसहाय्यकांना पत्र पाठवून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, साताऱ्याचे पालक व खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या 3 जणांना सीमा समन्वयक मंत्रिपदासाठी निवड करण्याचा प्रस्ताव सचिवालयाला पाठवला आहे. तसेच याविषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हिडकल जलाशयाद्वारे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी सुमारे 35 वर्षे जुन्या पाण्याच्या पाईपलाईनला पाशापूर गावातील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बेळगाव शहराला गेल्या 2 दिवसांपासून पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होत होता. या परिस्थितीत युद्ध पातळीवर सोमवारी सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर तेथील पाणी हे मध्यरात्रीपर्यंत बसवनकोळ येथील पाणी शुद्धीकरण यंत्रापर्यंत पोहोचले असून आज मंगळवारी बेळगाव शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच उद्या बुधवार दिनांक 19 पासून सुरळीत पूर्ण दाबासह पाणी पुरवठा करण्यात येईल असे संबंधित पाणी नियोजन मंडळाकडून कळवण्यात आलं आहे. सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री बेळगावमधील वर्दळीच्या बॉक्साईट रोडवर धावत्या कारला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे बॉक्साईट रोडवरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. रहदारीच्या मार्गावरील या आगीच्या घटनेमुळे अन्य मार्गांवर रहदारीचा ताण वाढला होता.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला। घटनेची नोंद एपीएमसी पोलीस स्थानकात झाली आहे। कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेल्या चोरला रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम जोमाने सुरू झालं असून पहिल्या टप्प्यात कुसमळी ते चोरलापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय। येत्या काही दिवसात कुसमळी ते रणकुंडये आणि रणकुंडये ते चोरलापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येणार आहे। तसेच सदर रस्त्यांचे 2 वेळा डांबरीकरण म्हणजे डबल कोटिंग करण्यात येणार आहे। कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला कणकुंबी येथे रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला चालना दिली होती। रणकुंडये ते चोरला या 43.5 किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्यानं तसेच कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील जुना पूल काढून त्या ठिकाणी नूतन पुलाचं काम हाती घेण्यात आल्यानं बेळगाव चोरला गोवा अशी आंतरराज्य अवजड वाहतूक बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे। या मार्गावरून रात्रंदिवस होणारी अवजड वाहतूक रस्त्याचे व पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। अवजड वाहतुकीमुळे बांधकामात व्यत्यय निर्माण होत आहे तसेच कामकाजाला अडथळा ठरत असल्यानं चोरला मार्गावरील संपूर्ण अवजड वाहतूक पावसाळ्यापर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे। परंतु अवजड वाहतूक बंदीचा आदेश धाब्यावर बसवत अवजड वाहतूक राजरोसपणे सुरूच आहे। इंडियन डेंटल असोसिएशन बेळगाव शाखेला चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या 75व्या राष्ट्रीय परिषदेत 6 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हे प्रतिष्ठित पुरस्कार शाखेच्या दंतचिकित्सा क्षेत्रातील उत्तम योगदानाचे प्रतीक असून सदस्यांचे अथक परिश्रम आणि राज्य शाखेच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे। या पुरस्कारांमध्ये रनर्स अप अवॉर्ड फॉर ऑल राऊंड ॲक्टिव्हिटी डॉक्टर वीर बाहू यांना, तर सर्वश्रेष्ठ अध्यक्ष डॉक्टर नवीन दोडवाड, सर्वश्रेष्ठ सचिव डॉक्टर बिंदू होसमनी, सर्वश्रेष्ठ जर्नल डॉक्टर बिंदू होसमनी, डॉक्टर रतन एच सर्वश्रेष्ठ सदस्य पुरस्कार डॉक्टर विवेक गोवेकर यांना, तसेच 6वा पुरस्कार कर्नाटक राज्य शाखेसाठी महिला दंत परिषद क्रियाकल्प यांना देण्यात आले। सदर पुरस्कारांचे वितरण आयडीआयच्या प्रतिष्ठित नेत्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी डॉक्टर रवींद्रनाथ, डॉक्टर शुभ्र नंदी, डॉक्टर राजीव चुग आणि डॉक्टर अशोक ढोबळे हे उपस्थित होते। कर्नाटक राज्यातील 9 विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील राणी चन्नम्मा चौकात निदर्शने करण्यात आले। विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन येणारे विद्यार्थी हे देशाच्या विकासात योगदान देतात। विद्यापीठांना आवश्यक संसाधने पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे। मात्र आर्थिक आणि पायाभूत सुविधा न पुरविता सरळ विद्यापीठ बंद करणं हे निषेधार्ह आहे। राज्य सरकारचे धोरण शिक्षण विरोधी आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकारण न आणता शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। विद्यापीठे बंद करणाऱ्या सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा। सरकारने विद्यापीठांना आवश्यक निधी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले। सदलगा तालुका चिकोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला। या कामी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडून अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून 25 लाख रुपये निधी देण्यात आला होता। प्रारंभी राजमाता महिला मंडळ सदलगा यांच्या स्वागत गीताने व शिव आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमास आमदार गणेश हुक्केरी, मंत्री संतोष लाड, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते राहुल जारकिहोळी, युवा नेते उत्तम पाटील, अजितसिंह निंबाळकर, दादाराजे निंबाळकर, सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथील दर्गा परिसरात जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे। दर्गाच्या मागच्या बाजूस असलेल्या क्रशर युनिटमधील शेडमध्ये ठेवलेल्या जिलेटिन कांड्यांचा अचानक स्फोट झाला। मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी क्रशर युनिट जवळील डोंगरावर कोणीतरी आग लावली। या आगीच्या ठिणग्या शेडपर्यंत पोहोचल्याने हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे।
या घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे PSI अविनाश आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे. मूलभूत सुविधांमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र निपाणीच्या जैन इरिगेशन असो किंवा नगरपालिका प्रशासनाला पाण्याची किंमत नाही का असा प्रश्न पडावा इतकं दुर्लक्ष पाणी गळती निवारण्याकडे झालं आहे. निपाणी शहर व उपनगरांमध्ये वारंवार पाणी गळती होत आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रार होऊन देखील तत्काळ गळती निवारली जात नाही. याचा फटका म्हणून या गळतीद्वारे हजारो लाखो लिटर पाणी वाया जातंय. पाणी पुरवठा आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत सुरू असलेल्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमधून मात्र तीव्र संताप व्यक्त होतोय. कर्जबाजारी झालेल्या विणकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रबकवी बनहट्टी तालुक्यातील बनहट्टी येथील अशोक कॉलनीत घडला. संगमेश देवेंद्रप्पा मुरगोड वय 45 असं त्याचं नाव असून तो विणकर विद्युत मागावर कामाला होता. मिळत असलेला पगार कमी पडू लागल्यानं त्याने सहकारी संस्थेत व काही खासगी कर्ज काढले होते. त्याची परतफेड करणं अशक्य झाल्यानं त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं कळतं. पत्नी व मुले बाहेर गेले असता संगमेश याने दरवाजा बंद करून गळफास लावून घेतला. पत्नी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. बनहट्टी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून PSI शांताहल्ली, ASI SS बाबानगर या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. अथणी तालुक्यातील ऐगळी गावातील एकाने आपण अनुसूचित जातीचं असल्याचं सांगून बनावट कागदपत्र सादर करून अनुसूचित जात प्रमाणपत्र मिळवून शासनाचा लाभ घेत आहे. त्याच्या योजना रद्द करून त्याच्यावर कारवाई करावी. तसेच खोटे प्रमाणपत्र मिळवून दिलेल्यांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अथणी तालुका विविध दलित संघटना समितीच्या वतीने तहसीलदार सिद्धराय भोसगी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.